कौठाळी येथील ॲडव्होकेट दत्तात्रय पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर वकील संरक्षण कायद्याचा मुद्दा पुन्हा चर्चेचा ठरला आहे। त्या अनुषंगाने पंढरपूर अधिवक्ता संघाने एक दिवस काम बंद आणि त्यानंतर ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके आणि ॲडव्होकेट शक्तिमान माने यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाहेर 9 जुलै 2025 पासून ॲडव्होकेट प्रतापजी शेळके साहेब व ॲडव्होकेट शक्तिमानजी माने साहेब यांनी वकील संरक्षण कायदा सुरू व्हावा यासाठी आमरण उपोषण चालू केलं होतं। वास्तविक पाहता हे महाराष्ट्र नव्हे तर भारतातील पहिलं वकिलांच्या कायद्याचं मागणी मंजूर करावी म्हणून हे उपोषण केलेलं आहे। या उपोषणाला स्थानिक बार असोसिएशन असेल, जिल्हा बार असोसिएशन असेल किंवा राज्य लेवलचे सर्व वकील बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि हे आंदोलनाची ठिणगी पंढरपूरच्या पुण्यनगरीत पडली व त्याचा वनवा हा महाराष्ट्रभर पेटला। महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस जो वकिलावर भ्याड हल्ले होत आहे त्याची दखल घेऊन आमचे मित्र प्रताप शेळके व शक्तिमान माने यांनी जो आमरण उपोषण केलं त्या आमरण उपोषणाला आज बार काउन्सिलचे अध्यक्षांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमची मागणी शासन स्तरापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे आम्ही तात्पुरती त्याला स्थगिती दिलेली आहे। वकील संरक्षण कायदा लागू करावा ही प्रमुख मागणी घेऊन पंढरपूर अधिवक्ता संघाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची राज्यभर दखल घेण्यात आली। शुक्रवारी तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अध्यक्षा सचिवांसह विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी इथं आंदोलनस्थळी भेट दिली। येत्या 2 दिवसात शासन स्तरावर बैठक घेऊन या कायद्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिल्यानं येथील आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे। नमस्कार, मी पंढरपूर अधिवक्ता संघाचा सदस्य ॲडव्होकेट शक्तिमान सजराव माने। दिवसेंदिवस वाढते वकिलांवर होणारे हल्ले हे थांबावे म्हणून मी 9 जुलै 2025 रोजीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माननीय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे चेअरमन विठ्ठलराव खोंडे पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी चेअरमन विवेक घाटगे साहेब, त्याचप्रमाणे माजी चेअरमन मिलिंद थोबडे साहेब या सर्वांनी उपोषणस्थळी भेट दिली व त्यांनी आम्हाला अशी खात्री दिली की बाबा आम्ही येत्या सोमवारी सर्व बार काउन्सिलच्या सदस्यांची मीटिंग घेऊन बुधवारपर्यंत आम्ही तोडगा काढतो आणि अन्यथा तोडगा नाही निघाल्यास गुरुवारी महाराष्ट्रमधील सर्व बार जे आहेत वकील संघटनेचे ते बंद ठेवून आपण लक्षणीय उपोषण करू असे आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे चेअरमन हे आमचे कुटुंब प्रमुख असल्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आमचे उपोषण तात्पुरते स्थगित केलेले आहे। महाराष्ट्रातील वरिष्ठ जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे तेथील चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन, सोलापूर जिल्ह्यातले बार, कोल्हापूर बार इथील सर्व मंडळी आल्यानंतर आम्ही वरिष्ठांचं थोडंसं ऐकायचं म्हणून हे उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। पुढील आंदोलनाची दिशा आम्ही काही दिवसातच नियोजन ठरवून आपल्याला कळवू। राज्यभरातील अनेक वकील संघांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला होता। आमदार अभिजित पाटील आणि इतरांनी विधानसभेच्या अधिवेशनात याविषयी आवाज उठवला। महोदय, औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्तानं माझ्या पंढरपूर तालुक्यामध्ये उपोषण त्या ठिकाणी वकील 2 बसलेले आहेत आणि त्यांच्या वकील प्रोटेक्शन कायदा त्या ठिकाणी लागू करावा म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं मागणी होती। मी गेल्या अधिवेशनात देखील हा विषय मांडला होता। राजस्थानमध्ये देशात पहिल्यांदा लागू झाला आहे, कर्नाटकात लागू झाला आहे, इतर राज्यात देखील प्रोसेस सुरू आहे, तर आपल्या राज्यात देखील याच्यावरती हरकती सूचना झाल्या आणि बार काउन्सिलचे त्या ठिकाणी अध्यक्ष मिलिंदजी थोबडे साहेबांनी ह्याचा फायनल मसुदा करून जानेवारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे त्या ठिकाणी दिलाय, तर त्याच्यावरती त्या ठिकाणी तात्काळ हे करावं, कारण परवाच एका वकिलाला सत्तुराने मारहाण झाली आहे आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक आहे। तसंच महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कोंढे देशमुख, सचिव ॲडव्होकेट शरद बागुल, सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विवेक बाटगे, वेस्टर्न इंडिया बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट विक्रांत फताटे आणि इतर मान्यवर विधिज्ञांनी आंदोलनस्थळी येऊन मार्गदर्शन केलं। शासनाकडे जनरेटा लावून हा कायदा लागू करायला भाग पाडू असा शब्द त्यांनी दिला।
यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट भगवान मुळे, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, ॲडव्होकेट राजेश चौगुले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.